हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे शिक्षण क्षेत्राकरता आणि शेतकऱ्यांकरता समर्पित केलं, असं आपल्या विदर्भाला एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब देशमुख. त्यांच्या जीवनामध्ये भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी विशेषतः ज्या कार्याची सुरुवात केली त्याचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे. मधल्या काळामध्ये हर्षवर्धनजींनी त्यांच्या लोकसभेच्या काळात जी भाषणं होती ते सगळं गोळा करण्याची जबाबदारी घेतली होती. सुधीर भोंगळे हे काम करत होते. त्यावेळी पार्लमेंटच्या रेकॉर्डमधून त्या संबंधातली माहिती मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाली आणि त्या सगळ्यातून हे लक्षात आलं की त्या काळामध्ये विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलची एक उत्तम विजन त्या काळात त्यांनी बाळगली होती आणि त्याच आधारावर त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला. कृषी क्षेत्रामध्ये जसं कार्य करण्याचा प्रयत्न केला तसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवून सर्वसामान्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या भावनेने त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेकरता जे कार्य केलं त्यातून आज विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था पोहोचली. खरं म्हणजे हे सगळं जे कार्य होतं या कार्यामागे ज्या ध्यासामागे एक सगळ्यात मोठं कारण होतं की या समाजामधले जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर त्याकरता दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक शिक्षण आणि दुसरं विदर्भामध्ये बहुसंख्य लोकांचं जीवन ज्या शेतीवर अवलंबून आहे तो शेतीचा व्यवसाय. आणि त्याकरता या दोन्ही विषयाकरता त्यांनी कार्य केलंच, पण सामाजिक सुधाराची भावना पण त्यांनी अतिशय मनात ठेवून त्यांनी कार्य केलं. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना काळ नेहमी बदलत असतो. जे आज आहे ते उद्या नाही, जे काल आहे ते आज नाही. त्यामुळे बदलणाऱ्या काळामध्ये हळूहळू आपण विसरत जातो. मृत्युंजय नावाचं एक पुस्तक आहे शिवाजी सावंतांचं. त्याच्यात सहज त्यांनी एक सुंदर वाक्य लिहिलं आहे की विस्मृती ही माणसाला देवाने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. काही प्रमाणात ते वाक्य खरं आहे, कारण अनेक कटू गोष्टी आयुष्य म्हटलं की कधी उजेड असतो, कधी अंधार असतो, कधी हार असते, कधी जीत असते, कधी खुशी असते, कधी दुःख असतं. त्यामुळे ज्या गोष्टीमुळे दुःख होतं ते विसरणं हे बरोबर आहे, पण ज्या गोष्टीपासून भविष्यामध्ये आपण काही करू शकतो त्या गोष्टी मात्र विसरता कामा नये. भूतकाळातला इतिहास याकरता महत्त्वाचा आहे की वर्तमान काळामध्ये जर तो इतिहास आपण आठवला तर भविष्याची निर्मिती आपल्याला करता येते, त्याकरता प्रेरणा मिळते. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आजही पंजाबराव देशमुखांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि त्यांनी दिलेली व्हिजन, विचार हा खूप महत्त्वाचा आहे. आवश्यकता या गोष्टीची आहे की त्या विचाराच्या अनुरूप आपलं मार्गक्रमण त्या दिशेने किती गतीने आहे तो आपल्या सगळ्यांच्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे, कारण याला शॉर्टकट नाही आहे. मला नेहमी आठवतं आमच्याकडे आम्ही ज्यांच्यापासून बरंच काही शिकलो ते स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी एक वाक्य म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. पंजाबरावांचं व्यक्तिमत्व हे होतं की त्यांनी शतकाचा विचार केला, पिढ्यांचा विचार केला. आणि यात काळाच्या ओघामध्ये नॉलेज ही खूप मोठी शक्ती आहे. काल जे नॉलेज उपलब्ध आहे ते आज वेगळं आहे, आज आहे ते उद्या वेगळं आहे. त्यामुळे नॉलेज हे दरवेळेला बदलत राहणार आहे. आणि जे शिक्षण आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, ज्याला आपण नॉलेज म्हणतो, हे नॉलेज ही सगळ्यात मोठी पॉवर आहे, ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि मी तर वारंवार लक्षात ठेवतो की ही जी शक्ती आहे ही केवळ इंडस्ट्रीमध्ये, केवळ शिक्षणामध्ये किंवा ही केवळ काही नवीन टेक्नॉलॉजीमध्ये नाही आहे. तर नॉलेज ही शक्ती शेतीमध्ये आहे, ग्रामीण विकासामध्ये आहे, जलसंवर्धनामध्ये आहे.
आणि प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा नवीन नवीन गोष्टी पाहतो त्यातून नवीन नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळतो. मी नेहमी लक्षात ठेवतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट विजन. आजकाल अंध माणसाला डोळे दान करता येतील, पण जीवनामध्ये कसं काम करायचं याची दृष्टी प्रदान करणं खूप कठीण आहे. आणि म्हणून ॲप्रोप्रिएट विजन फॉर ॲप्रोप्रिएट फ्युचर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते पंजाबरावांनी जे स्ट्रक्चर, जी विजन त्यावेळी ठेवली होती, त्यात काळाच्या ओघामध्ये जे स्थित्यंतराने बदल झाले ते ॲड करून भविष्याचा वेध घेणारं उद्दिष्ट पूर्ण करणं ही मला असं वाटतं की ही आपल्या सगळ्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे नॉलेज हे शिक्षणापुरतं मर्यादित नाही आहे. शिक्षण व्यवसाय किंवा नोकरीपुरतं मर्यादित नाही आहे, तर नॉलेज ही खूप मोठी ताकद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला, ज्ञानाला वाघिणीचं दूध असं म्हटलं होतं. आणि आजच्या नवीन भाषेमध्ये आम्ही नेहमी आग्रहाने सांगत असतो की ज्ञान, नॉलेज जी आहे ही पॉवर आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप किंवा टेक्नॉलॉजी, विजन, ही जी सगळी पॉवर आहे ही याचं कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू पॉवर हे आपलं भविष्य आहे. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू पॉवर करायचं असेल तर ग्राउंड लेवलवर तुम्हाला टेक्नॉलॉजीचा आणि नॉलेजचा उपयोग करून यशस्वी प्रयोग करून दाखवावे लागतील. आज आपण चांगल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. आज आपण शेतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. सत्कार याकरता आहे की त्या सत्कारामधून बाकीच्यांना पण प्रेरणा मिळाली पाहिजे, इन्स्पायरेशन अँड मोटिवेशन मिळालं पाहिजे की मी पण यांच्यासारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हा जो सत्कार असतो, या सत्कारामध्ये जबाबदारी पुरस्कारार्थीची वाढते. आणि आपल्यासारखे अनेक लोक तयार करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याच्यामध्ये जर दृष्टिकोन ठेवायचा असेल तर तो जात, पंथ, धर्म, भाषा आणि पार्टी याच्यावरती उठून विचार केला पाहिजे. याचं कारण असं आहे की तुम्ही तुकडोजी महाराजांची सगळी भजनं ऐका, तुम्ही गाडगे महाराजांचं सगळं कार्य बघा, पंजाबराव देशमुखांचं कार्य बघा, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघा. राज्यकर्ते म्हणून या सगळ्यांच्या जीवनाचं जेव्हा अध्ययन आपण करतो तेव्हा हा विचार नाही हा माझा तो पराया असं कुठे नाही आहे. जे जे चांगलं असेल त्याला मदत केली पाहिजे. जे जे समाज उपयोगी आहे, युगानुकूल आहे, राष्ट्रानुकूल आहे, त्याला आपण मदत केली पाहिजे. अशा प्रकारची संवेदनशीलता ही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेतृत्वाच्या स्थायी असणं ही देखील लोकशाहीची आणि समाजाची सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. आणि म्हणून राजकारण म्हणजे केवळ 5 वर्षाची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक जी आहे त्याच्यात खरं म्हणजे आपल्याला असं पंजाबराव देशमुखांसारख्या व्यक्तित्वाकडे बघितल्यानंतर वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. दुर्भाग्याने खूप मोठं डिटोरेशन आहे आणि प्रत्येकाला तिकीट पाहिजे. मी या सगळ्यातून गेलो आहे. आणि एवढा खर्च फोटो लावायला, कटआउट लावायला, हार घालायला, सत्काराचे कार्यक्रम होतात. आम्ही अनेक सत्काराच्या कार्यक्रमाला जातो, पण सत्काराच्या कार्यक्रमात गेल्यावर ज्याचा सत्कार केल्यावर आनंदच मिळतो आपल्याला असं नाही, कारण मजबुरी असते. पण खऱ्या अर्थाने म्हणजे आजचा सत्कार असा नाही आहे बरं. आजचा सत्कार तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. कदाचित मी या सत्काराचा मानकरी आहे की नाही याच्याबद्दल माझ्या मनात संशय आहे. मी काही नम्रतापूर्वक नाही म्हणत, कारण मी ज्या प्रकारे जीवनातून जगत आलो त्यामुळे आता मला पंजाबराव देशमुखांच्या नावाने डिलीट पण मिळाली. टोटल 11 डॉक्टरेट मिळाल्या, डिलीट्स मिळाल्या, आणि त्यातल्या 5 कृषी विद्यापीठाचे पण मिळाल्या. पण मला नेहमी संकोच होतो की मी जेव्हा 11वीत होतो 75 साली, तेव्हा आणीबाणी लागली आणि मी जयप्रकाशजींच्या आव्हानावर त्यावेळी माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला 52% मार्क मिळाले. आणि त्यामुळे सायन्स ग्रुपमध्ये माझं नशीब दुर्दैवी असेल कदाचित की मला 49.26% मार्क मिळाले.
त्यावेळी अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायची. पण मी म्हटलं की थोडं त्यावेळी 53 काही ना काही करून कुठेतरी मिळेल ॲडमिशन. माझे एक जावई न्यूक्लिअर सायंटिस्ट होते आणि दोघेही, एक मॅट्रिकला फर्स्ट मेरिट होते आणि दुसरे थर्ड मेरिट होते. आणि माझ्या दोघी मोठ्या बहिणी होत्या, त्याच्यात माझ्यात अंतर खूप होतं, मुलासारखं होतो मी त्यांना. आणि त्या दोघी मला म्हणाल्या, नितीन तू अभ्यास सोडून भलतीकडे लक्ष घालतो. आणि रोज माझं काउन्सिलिंग करायचं आणि मला म्हणायचं तू नोकरी कर बँकेत. आई म्हणायची नोकरी कर. एक दिवस मी चिडून सांगितलं, आई मी नोकरी करणारा नाही, मला नोकरी देणारा व्हायचा आहे. पण ते काही मान्य त्यांना नव्हतं. मग शेवटी ते म्हणाले की तुझं लग्न कसं होईल. आपल्याकडे उद्योग व्यवसाय करणारा कोणी जसं शेतकऱ्याला मुली देत नाही, पण जिल्हा सहकारी बँकेत चपराशी असेल तर मुलगा चांगला आहे म्हणतात. कारण समाजव्यवस्थेत असा बदल झाला. त्यामुळे मी म्हटलं जे व्हायचं ते मी नसेल तर जमून गेल म्हटलं. खऱ्या अर्थाने आज आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याचा डिग्रीशी आणि माणसाशी काही संबंध नाही. तुकडोजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ आहे, पण त्यांना कुठे डिलीट मिळाली होती, त्यांना कुठे डॉक्टरेट मिळाली आहे. आणि त्यांचं एक एक भजन जे केलं होतं ज्याच्यातलं भावार्थ नर्थ आहे, तो जर आपण शांतपणे ऐकलं त्या शब्दाचा अर्थ, तर आजचे कितीतरी मोठे कवी आहेत तेवढ्या त्याच्यात ते येणार नाही. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने डिग्री घेणारे सगळे सुशिक्षित आहेत, सुशिक्षित असतील, पण सुशिक्षित असणारे सगळे सुसंस्कृत आहे हे काही खरं नाही. असंही होऊ शकतं की काही सुशिक्षितही आहे आणि सुसंस्कृतही आहेत. त्यामुळे मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की मला 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. आणि मला आता लोक म्हणतात की इंजिनिअरिंगमधला मी एक्सपर्ट आहे म्हणून. सध्या सोशल मीडियामध्ये माझे फॉलोअर झाले 25 कोटी. आणि आता मला यूट्यूबवाल्यांकडनं महिन्याला 2.5-3 लाख रुपये मिळतो. आणि आता सगळ्यात जास्त माझं ऐकणारे आहेत ते अमेरिकेत आहेत. आणि आत्ता माझ्याकडे आंध्र प्रदेशमध्ये सकाळी आज एक सायंटिस्ट आले अमेरिकेतले, आणि ते मला माझ्या तारीख वाईज कोणत्या भाषेत मी शेतकऱ्याच्याबद्दल काय बोललो त्याच्याबद्दल ते मला सांगत होते. त्यामुळे आता टेक्नॉलॉजी बदलली, पण मी काही इतका विद्वान नाही आहे. मी फार प्रॅक्टिकल आणि जवळून बघितलं तेवढंच बघतो. आणि मी व्यावसायिक पण नाही आहे. मला व्यवसायिक करायचा नाही. आता जो काही मी केले ते सगळे घाट्याची कामं केली असतील, पण मुलांनी फायद्याची केली. माझे मुलं राजकारणात नाही. कारण मी एकदा घरात विषय आल्यावर त्यांनी मला विचारलं की प्रवीण दटके आता आमदार आहेत, ते आले म्हणे तुमच्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करायचा आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, त्याला अध्यक्ष करण्याच्या आधी माझा राजीनामा घेऊन घ्या म्हटलं, मग त्याला करा. तुम्ही असं कसं म्हटलं. मला नाही मान्य. माझा मुलगा म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे नाही, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं स्थान निर्माण करावं, मग त्याला तुम्ही घ्या. म्हणलं मी सायकल रिक्षातून अनाऊन्समेंट केली, पोस्टर चिकटवले आणि शून्यातून काम केलं. राजकमल चौकात तिथल्या चौकात अनेक वेळा रात्री 12 वाजून चहा पीत, हाफ चहा पीत अनेक वेळा आलो आहे. तर मी म्हणलं त्यांनी ते काम करावं, माझा मुलगा ना, मग त्याला लोकांनी म्हणावं हा पाहिजे, तर गोष्ट वेगळी. माझा मुलगा म्हणून तो पुढे बसेल माझ्या, हे नाही करायचं. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार झाला पाहिजे. त्याला अधिकार आहे की आमदार खासदारांनी म्हणायच्या ऐवजी जनतेने जर म्हटलं, कार्यकर्त्यांनी म्हटलं, त्यांना जरूर अधिकार आहे. मी जे लोक आपलं कर्तृत्व सिद्ध करतात त्यांना जरूर अधिकार आहे. कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही आहे. आणि त्यामुळे आज आपल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे. अँड पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे. आणि त्यामुळे राजकारण करायचं असेल, आणि माझ्या अनुभवातून तर मला वाटतं आहे, मी 45 वर्ष पदावर आहो. मलाही अडचण होते या सिक्युरिटीमुळे, पण आता काही माझा नाईलाज आहे. मी आता त्यांना सांगितलं की माझ्या बिल्डिंगमध्ये 2 एंट्र्या आहे, एक इकडे आहे आणि एक मागे आहे, तर दोन्हीकडनं दरवाजे आहे. शेवटी मी कडनं फुटपाथवर जाईल खायला काही, तर कुठं 50 पोलीस मागे उभे राहिले तर तो कोण खाऊ देणार मला. मी चुपचाप आपले दोस्त शाळेतले आले की तिकडच्या कडे उतरतो, यांना वाटते साहेब बसले आहे मीटिंगमध्ये, मी खाली जाऊन खाऊन पिऊन आल्यावर बाहेर वरती पुन्हा दरवाजाकडून आतमध्ये येतो. कारण रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. पोस्टर बॅनर लावून सिक्युरिटी वाढवून काही मतलब नाही आहे. सगळे
क्षणिक असतात, पण जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे स्थान असेल ते सगळ्यात मोठं आहे. आणि म्हणून आज राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने सेवा करणं, शेतकऱ्यांकरता काम करणं, मजुरांकरता काम करणं, महिलांकरता काम करणं, आदिवासींकरता काम करणं, त्यांचं जीवनमान बदलवण्याचा प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आमच्याकडे आम्ही 1800 शाळा चालवतो, एकल विद्यालय. आज जवळपास 2000 शिक्षक आहेत आणि आता 24 वर्ष झाले. मेळघाटमध्ये शाळा आहे आमच्या, केवळ आदिवासी भागात चालवतो. आता प्रॉब्लेम असा आहे की त्याला ग्रँट नाही आहे आणि ते शिक्षकही वेगळे आहेत. आणि ते सगळ्यांना शिक्षण जे आहे त्याचा कोर्स आहे, नखं कशी कापायची, साबण कसं लावायचं, वर्तमानपत्र कसं वाचायचं, मशीनवर शिवायचं कसं. टी व्हीवर मी इतका मागासलेपण आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून त्या खाण्याची पद्धती होती. इतकी वाईट स्थिती होती. मेळघाटमध्ये तर मला आठवतं, आता आहेत आपल्या दर्यापूरला मर्चंट, माझ्याबरोबर AC होते ते, तर यावेळी मॅल न्यूट्रिशनने 2500 मुलं मेली. त्यावेळी मी कुलकर्णी नावाचे कमिशनर होते अमरावतीचे आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. दरवेळेला मी सगळा दौरा करायला आलो तो शेवटी मर्चंटनी एक राजदूत मोटरसायकल घेतली आणि त्याच्यावर डबल सीट मी बसलो. आता मर्चंट अजूनही फार चांगला अधिकारी होते PWDत. आणि मी डबल सीट बसून त्या गावात गेलो तर गावात ती गाडी जाता जातात 100 वेळा उतरावं लागला मला. त्या लोकांना वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, मुलं शाळेत नाही, आजारी पडले तर डॉक्टरची सोय नाही, मग मरणार नाही तर काय म्हणणार. आणि ज्यावेळी मी वापस आलो त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की अशी स्थिती आहे. मनोहर जोशींनी 3 वेळा मिटिंग घेतल्या. ते कुलकर्णी साहेब यायचे आणि ते म्हणायचे, दोघंही सांगायचे, तुम्हाला काही याचं वाटत नाही का, तुम्ही याचा विचार नाही करत का, अशी परिस्थिती आहे. ते फॉरेस्टवाले म्हणायचे, असे बघायचे चालले जायचे. 3 मिटिंग झाल्यावर 4थ्या वेळा मी मनोहर जोशींना सर म्हटलं तुम्ही आता भानगडीत नका पडू म्हटलं, तसंही मला फरक पडत नाही माझं मंत्रिपद गेलं तर, तुम्ही आता येलं मी सरळ करतो म्हटलं बरोबर. जेव्हा मी त्या फॉरेस्टच्या चीफ कॉन्सर्वेटर ऑफ फॉरेस्टला सांगितलं, काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्याच्यानंतर मी मर्चंटला सांगितलं, चाल काम कर म्हटलं, तू कायदा तोड, मी मंत्री आहे म्हटलं, हे फाईलवर सही केली आहे, मी जबाबदार आहे. तेव्हा मेळघाटमधले रस्ते झाले. म्हणजे जे रस्ते करण्याकरता ही त्या लोकांना एवढी अडचण आहे. आणि त्यामुळे असे समाजातले अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आपण आपल्या इनिशिएटिव्हनी सोडवू शकतो आणि ते लोकांचे अश्रू पुसू शकतो. ते खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजेच राजकारण आहे. आणि हे करणाऱ्याला पोस्टर लावायची गरज नाही. मी सांगितलं लोकांना की राजकारण मी पण लोकसभेत निवडून आलो, मी म्हटलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेन, नाही देईल त्याचंही काम करेन. पण मला जे पटलं असेल ते, म्हणजे मी याचा अर्थ कुठे ॲरोगन्सनी नाही बोललो, पण माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करेन. आणि मला आठवतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात. जनता जातीयवादी नाही आहे, पुढारी जातीयवादी आहे. ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात. कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट, कॉम्पिटिशन आहे, हू इज मोर बॅकवर्ड. मी गेलो उत्तर प्रदेश बिहारमध्ये आता जातो तर तिथे जसे तुमच्याकडे आपले मराठा कुणबी जसं जोरदार जात आहे, तिकडे ब्राह्मण जात आहे, सगळे दंडेवाले आहेत, ते काही पूजा करणार नाही तिकडले, ते दंडे दादा. मला गेल्यावर मी एक सभा 40-50 लोक होते. पंडित नितीन गडकरी आहे. मी म्हटलं झाला मेरे वो पंडित क्यों काय. मी त्याला बोलावलं, म्हटलं ये मेरा पंडित करके नाम क्यों ले रहे हो आप, आपको पता नहीं. बोले पंडित अटल बिहारी के बाद हमारे ब्राह्मणों के दिल में अगर कोई नाम है तो नितिन गडकरी का नाम है. बोले आप है. मतलब ये जो भी नाम होगा आपका, मेरा नाम पंडित करके नहीं लेना, मुझे नहीं करना, ये मैं नहीं करूँगा. म्हणजे खऱ्या अर्थाने इतकं खालचं वातावरण जे आहे ते वेगळ्या कारणाने बदललं. ते बदलवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे की माणूस हा जातीने मोठा नाही आहे, गुणांनी मोठा आहे.
या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी कमीत कमी माझ्या व्यवहारात ते ठेवता कामा नये. या दोन गोष्टीमध्ये जर सुधारला तर हळूहळू समाज बदलणार आहे. आणि म्हणून पंजाबरावांनी शिक्षणाचा प्रचार करून शिक्षण लोकाभिमुख केलं आणि शेतकऱ्यांचा करता त्यांनी जी महत्त्वाची कळकळ होती त्याच्यामध्ये आता हर्षवर्धनजी माझी तुम्हाला एक विनंती आहे की पंजाबरावांनी सांगितलेलं स्पिरिट जे आहे ते तेच आहे, पण शेतकऱ्यांच्या कल्याणाची आता योजना बदलली आहे, पद्धती बदलली आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे. आम्ही आत्ता मोठं नागपूरला पंजाबराव देशमुखाच्या नावाने 450 कोटी रुपयाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर बांधतो आहे. त्याचं एकदा डिझाईन तुम्ही बघा. आणि आता शेतकऱ्याला प्रशिक्षित करण्याची गरज आहे. आणि मी जेव्हा ठरवलं की ते जेव्हा करायला लागतं की प्रत्येक गोष्ट आपण केल्याशिवाय लोकांना सांगितली तर लोक विश्वास नाही ठेवत. आता काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये त्याचा आता ही फिल्म आपण बघितली, सिद्धराव आम्ही बरोबर होतो, एका एकरामध्ये 340 संत्र्याची झाडं आहेत इथे स्पेनमध्ये, व्हॅलेन्शियाला गेलो होतो आम्ही आणि आपल्याकडे 100. त्यांचं एकरी उत्पन्न 25 ते 30 टन, आपलं 4 ते 5 टन. कसा शेतकरी पुढे जाणार? आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. याची टेक्नॉलॉजी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत शिकवली पाहिजे. आपल्या नर्सरी ज्या आहेत त्या बऱ्याच अर्थीची कलम तयार होते, ते आम्ही बघितली. किती सायंटिफिक रीतीने कलमा तयार केल्या त्यांनी. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये विदर्भ कमीत कमी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. परवा माझ्याकडे प्रतापराव जाधव आले, बोलता बोलता असंच गप्पा मारत असताना पार्लमेंटमध्ये आले होते त्यांच्या कामाकरता. ते म्हणाले, अहो आमच्याकडे मका खूप लागला. म्हटलं फार चांगलं, कारण मक्याचा भाव इथेनॉल बनायला सुरुवात झाली. तो 1200 रुपये क्विंटलचा भाव 2600 रुपये क्विंटल झाला. तेवढे ते नाही झालं, तुम्ही म्हणे आमच्याकडे जे नदी नाले खोलीकरण केले, तलाव बांधले तिकडे बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा पॅटर्न म्हणून, त्याच्यामुळे सगळ्याच्या विहिरीला पाणी आलं. अनेक विहिरींना पाणी आल्यामुळे आमच्याकडे आता 2-2 पिकं सुरू झाले, इरिगेशन सुरू झालं आणि आता सगळे लोक वलित करायला लागले आणि त्यांचं उत्पन्न वाढलं. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आम्ही 36 तलाव बांधले. 350 एकर जमीन, 3500 एकर जमीन पाण्याखाली आली. आता मी दर जिल्ह्यात सांगतो की आता तुम्ही या, मी फुकट तलाव बांधतो, जिथे नॅशनल हायवेचं काम आहे, आम्हाला माती पाहिजे, तुम्ही आम्हाला माती द्या, आम्ही तलाव बांधून देतो. हळूहळू याच्यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राजकीय कार्यकर्त्यांची ओनरशिपच नसेल, त्यांचा इंटरेस्टच नसेल, तर मग ही योजना यशस्वी नाही होऊ शकत. ज्या ठिकाणी त्यांनी, माझ्या मतदारसंघात मला इतके तलाव करायचे आहे, इतकं जलसंवर्धनाचं काम करायचं आहे, या संत्र्याच्या बगीचे हे करायचे. मी इतकं तुम्हाला सांगतो, माझ्याकडे ऑर्गॅनिक तूर लावले, माझी पत्नी शेती बघती, पण MSc आहे. आम्ही आमच्या गावालाच जातो, जेव्हा तर मी गावाला नेहमी असतो. मला खूप आनंद झाला. ऑर्गॅनिक असून यावेळी मला 5 एकरामध्ये 74 क्विंटल तूर झाली, जवळपास 14 क्विंटलचं ॲव्हरेज ऑर्गॅनिक. आणि ऊस 88 टन झाला एकरी. आणि माझ्याकडे ग्रीन हाऊसमध्ये वांगे, शिमला मिरची सगळ्या भाज्या तयार केल्या. आता मी ऑर्गॅनिक बाजार नागपूरला सुरू करतो आहे की शेतकरी डायरेक्ट भाजी विकणार. तर एवढी टेक्नॉलॉजी बदलली आहे की आज आपण त्याची कल्पना, पण ही टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन होतच नाही. कारण कृषी विद्यापीठं, कृषी महाविद्यालय, लेक्चरर्स यांचं काम आहे की यांनी लोकांना बोलवलं पाहिजे, ते ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्याकडनं झालं पाहिजे. ते होत नाही, ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. मी एकदा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या VC साहेबांना सांगितलं होतं की जोपर्यंत एका एकरमध्ये 12 क्विंटल सोयाबीन होत नाही, मला काही सांगू नका. म्हटलं मी नाही ऐकत तुमचं काही. आणि मी तर म्हटलं मी या मताचा आहे की तुम्ही बीट सीड तयार करा, तुमचा ब्रँड तयार करा, विकान तुमचे पगार काढा. तुम्ही तुमच्या विद्यापीठामधून जर तुम्ही चांगलं सीड तयार, तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमचे पगार सरकारी पैशातून देतो, जरूर देऊ. 5वं वेतन आयोग, 6वं, ते पाहिजे ते का, परफॉर्मन्स दाखवा. फायनान्शियल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. तुम्ही या गोष्टीमध्ये जर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल तर प्रगती होईल
आणि त्यांनी आता यावेळी पुष्कळ नवीन प्रयोग केले. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विशेषतः शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं, क्वालिटी चांगली करणं आणि मग मार्केट उपलब्ध करणं. आता मार्केट उपलब्ध करणं आपल्या हातात नाही आहे. बघा, आपण जगाच्या किती मागे आहोत. जगात कुठेही संत्रा ट्रकमध्ये टाकून विकायला मार्केटमध्ये नेत नाही. हे आपला देश आहे का? इथे आपण नेतो तो काय किती दलाली तर घेतोच, अजून 10% याचे का, 5% त्याचे का, आणि काही सडतात काही फेकतात. आपल्या छोट्या संत्र्याला किंमत नव्हती, आता रामदेव बाबांनी टाकला 18 रुपये किलो, म्हटलं 22 रुपये करा. नांदेडवाल्यांनी भाव वाढवले. म्हणजे मदर डेअरी आमच्याकडे आली तर दिनशापासून तर हल्दीरामपर्यंत 3-3 रुपये लिटर भाव वाढले. पण ती नसती आली त्यांनी नसते वाढवले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या छोट्या संत्र्यालाही मार्केट आहे आणि आपल्याला त्या टेक्नॉलॉजीज आपण आत्मसात केली तर आपल्या कलमा लावून देखील आपण 20 टनापर्यंत 15 टनापर्यंत गेलो, उत्पन्न तिप्पट झालं, तर त्याला मार्केट पण आहे. पण या संदर्भामध्ये खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मला कधी थोडं दुःख होतं. मदर डेअरी आणली, सगळेजण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बोलतो आमचा विकास नाही, तुमचा आम्ही मागे तुम्ही का मागे आहात? आता एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 95 लाख लिटर दूध एका जिल्ह्यात होतं. सांगली जिल्ह्यामध्ये 85 लाख लिटर होतं. पुणे जिल्ह्यामध्ये 78 लाख लिटर होतं जिल्ह्यात. आणि अख्ख्या विदर्भामध्ये सगळे जिल्हे पकडून 50 लाख लिटरने दूध होतं. कोणी थांबवलं आपल्याला? आपल्या इथे आज अनेक ठिकाणी आता 550 कोटी रुपयाचा मदर डेअरीचा प्लॅन्ट सुरू केला, काम सुरू झालं. आम्ही धाराचा प्लॅन्ट सुरू करायला लावला की इथल्या सोयाबीनला भाव मिळावा म्हणून, त्याचंही त्यांनी काम सुरू केलं. पण आपल्या इथला शेतकरी, जर तुम्ही आपल्या इथल्या गायी पाळणार नाही, त्यांना बरोबर योग्य प्रकारचं सिमेंट वापरून त्या गायी चांगल्या गोऱ्या होणार नाहीत, त्यातून 15-15 लिटरच्या गायी तयार होणार नाही, दूध वाढणार नाही, मग नेपियर ग्रास लावून तुम्ही त्या हिरवा चारा वर्षभर पुरवणार नाही, सगळं आहे. पण कुठेतरी याच्यामध्ये इंटरेस्ट झाला पाहिजे आणि याच्यात जर ओनरशिप आली, इंटरेस्ट आला, इनिशिएटिव्ह घेतला गेला तर चित्र बदलायला वेळ नाही लागणार. मी आत्ता सहज सांगत होतो की विदर्भामध्ये 10,000 कोटी रुपयाची केवळ संत्र्याची इकॉनॉमी डेव्हलप होईल. मदर डेअरीच्या मार्फत दुधाची इकॉनॉमी एवढी मोठी आहे. मी तर हे सगळे प्रयोग करतो, माझे घाट्याचे प्रयोग होतात, मुलं फायद्याचे प्रयोग करतात. आपल्याकडे एवढं चांगलं आहे की ते जे तुमच्या खाड पाणी आहे इथे या मूर्तिजापूर आणि भागात, त्याच्यामध्ये आम्ही तयार केलं, खूप प्रयत्न केला, अजून जमलं नाही, की खाऱ्या पाण्यातले जे प्रॉन्स आहेत ते सिंगापूरला 8,000 रुपये किलो, दुबईला 6,000 रुपये किलो आणि नागपूरला सेंटर पडलं तर म्हणून 800 रुपये किलो. 6,000 मालगुजारी तलाव आहे आपल्याकडे विदर्भात तिकडे. आणि मी अनुभव होता, माझ्या मुलांनी 300 कंटेनर फिश समुद्रातलं घेऊन सर्बिया नावाच्या देशात एक्सपोर्ट केला. तुम्हाला विचारायला आला की आपण हे करायचं का? म्हणलं आपल्याला काय द्यायचं, तू थोडे आणलं, याचं घ्यायचं आणि त्याला द्यायचं, तू कर आणि एकदा अनुभव घे की आपल्याला काय कसं सांगता येईल लोकांना की कसं करता येईल. प्रत्येक ठिकाणी पोटेन्शियल आहे. पण यशस्वी उद्यमशीलता, एंटरप्रिनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्शियल रिसोर्सेस महत्त्वाचे आहेत, टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे, पण एंटरप्रिनरशिप, लीडरशिप नसेल तर मग आपण ते करू शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंजाबरावांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन, संत्रा आणि ऊस, काळाच्या ओघामध्ये एवढी बदल झाली आहेत. मी पवारसाहेबांना धन्यवाद देईन. मी त्यांना आग्रह केला होता की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट केवळ पश्चिम नागपुरात का, पश्चिम महाराष्ट्रात का? साहेब काही करा, आमच्याकडे विदर्भात तुम्ही उघडलं पाहिजे. त्यांनी पैसे दिले आणि नागपूरजवळ आपल्या बुटीबोरीच्या जवळ आता मोठं इन्स्टिट्यूट उभं झालं, रिसर्च सुरू झाला, ऊस लागला. आता आम्ही 4 कारखाने चालतो. यवतमाळचा यावेळी चालतो, 2 लाखाचं क्रशिंग केलं त्याच्यात. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये विदर्भात ऊस झाला. आता त्यांनी मला सांगितलं की 5 फुटाच्या ऊसामध्ये मधली लाईन जर स्वीट सोरगमची लावली तर 25 टन ते पण निघेल. म्हणजे 70-80 टन, म्हणजे 100 टनाच्या वरती गेला तर 2.5 लाख रुपयाचा एकरी ऊस झाला.
शेवटी त्याच्याकरता आपल्याला शेतकऱ्यांना ट्रेन करावं लागेल. आम्ही नागपूरला प्रयत्न होता, सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या. ॲग्रो विजनच्या ह्याच्यात श्रीधरराव आहेत आमचे डायरेक्टर, यावेळी सगळे लोक जाऊन कसं हे दुरुस्त करता येईल. आणि यामध्ये जर पंजाबरावांनी जे स्वप्न बघितलं होतं की सुखी समृद्ध संपन्न विदर्भ करायचं असेल तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गावं चांगली झाली पाहिजे, स्मार्ट शहरं नाही स्मार्ट विलेजेस झाली पाहिजे. आणि हे सगळं करायचं असेल तर जो भाव त्यांच्या मनामध्ये होता तो कृतीत उतरवण्यामध्ये आज अतिशय गतीने काम करण्याची गरज आहे. आणि ही काम करणाऱ्या लोकांची जेवढी संख्या वाढेल, ते कोणत्या जातीचे आहे, कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या गटाचे आहे, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. ते सगळेजण मिळून जर या एका उद्दिष्टाकरता काम करतील तर मी तुम्हाला लिहून देतो, विदर्भामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. हे शक्य आहे, कठीण आहे, पण असंभव नाही आहे. कारण आपण बघा डॉक्टरकडे जातो, 60 वर्षांना दरवर्षी मेडिकल चेकअप करतो. तिथे काय पानाची तपासणी होते, पाण्याची तपासणी होते आणि मातीची तपासणी होते दरवर्षी. ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे. आपल्या इथल्या हेमगिरीमध्ये अमरावतीचाच मुलगा आहे वर्मा, ते भाजपचे अध्यक्ष होते वर्मा, दीप वर्मा, MSMEमध्ये आहे. त्यांनी इतकं सुंदर केलं आहे की 4000चं युनिट आहे. ते ड्रम आहे फक्त, त्याच्यामध्ये ते आपलं जे कचाट निघतं ते जाळतात आणि त्याच्यामधून बायोचार तयार होतो, ऑर्गॅनिक कार्बन. आणि तो जर आपल्या सेंद्रिय खतात टाकला तर ज्या ठिकाणी 0.20 ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे ऊस झाला 35 टन आणि जिथे 0.80 झाला तिथे झाला 100 टन. आता हे आपल्या प्रत्येकाच्या शेतात कचाट आहे, निंदलं की निघते, वाळवलं की जळते. त्या ड्रममध्ये जाळून तो कार्बन जाळून तो फक्त खतात टाकणं आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं, एवढं जरी झालं तरी विदर्भातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुपटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे त्याच्यापर्यंत पोहोचलं तर पाहिजे. आणि म्हणून जे काही स्वस्तातले प्रयोग आहेत, आम्ही केसापासून ॲमिनो ॲसिड तयार करतो, एवढं चांगलं सक्सेसफुल झालं की आता आम्ही तिरुपतीतून केस आणतो, 4-4 ट्रक महिन्याला येतात, त्याचे ॲमिनो ॲसिड तयार होतं आणि स्वस्तात शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलर झाला. जवळजवळ 50,000 टन आता आम्ही भूसुरक्षा खत तयार करतो, खूप पॉप्युलर झालं. आणि असे अनेक लोक कंपोस्ट खतं करतात, मला कोणतरी तुमच्यापैकी मगाशी सांगितलं. हां, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंजाबरावांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि हे कृषी क्षेत्रामध्ये करण्यामध्ये विशेषतः शिवाजी शिक्षण संस्थेने याच्यात मोठा पुढाकार घ्यावा अशी हर्षवर्धनजींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझी विनंती आहे. आपण मला पुरस्कार दिला, मी पंजाबरावांच्या स्मृतींना अभिवादन करतो. माझी एवढी पात्रता नाही, पण आपण मला दिल्याबद्दल आपले आभार मानतो. पण हा पुरस्कार मला पंजाबरावांच्या विशेषतः व्यक्तिमत्वातून जे काही काम त्यांनी केलं ते अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि ती सातत्याने करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. संजय खोडके नव्याने आमदार झाले आहेत, त्यांचंही अभिनंदन, शुभेच्छा. PT देशमुख होते तेव्हा, मी विधानमंडळात होतो. अजितदादांना विचारा, आम्ही असलो काही येत नव्हते सभागृहात, जयंत पाटील घाबर, कारण आम्ही नियम बसवून बसायचो. हां, सातत्याने BT आणि मी बॅकलॉगवर एवढं भांडत होतो. एकदा तर सुशील कुमार शिंदे काल माझ्याकडे दिल्लीत आले होते, अधिवेशन घ्यायला लावलं त्यांना आम्ही नियमाच्या बोटीत बसून. येणाऱ्या काळामध्ये हा विदर्भ सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे, विदर्भाच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि भारतातलं प्रगतशील समृद्ध संपन्न विभाग कोणता असेल तर तो विदर्भ आहे असं देशातल्या जनतेने आपल्याला म्हटलं पाहिजे. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातलं आणि कृषी क्षेत्रातलं पंजाबरावांचं हे स्वप्न आपण सगळे जण मिळून नक्की पूर्ण करूया. मी पंजाबरावांच्या स्मृतींना अभिवादन करतो.
आपल्या संस्थेलाही धन्यवाद देतो. आज मला 5 वाजता मुंबईलाही कार्यक्रम आहे आणि अजून 4 कार्यक्रम अमरावतीत करून जायचं आहे. त्यामुळे बाकीचे वक्ते बोलणार होते सगळे, पण माझ्या घाईमुळे थोडंसं कदाचित मला वाटतं त्यांनी आपणच म्हटलं, पण त्यांची क्षमा मागतो. पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा तुमच्या सगळ्यांची भाषणं मी जरूर ऐकेन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.